तरी किती? ₹1,00,000 मंडळी. नवऱ्या मुलाचे बूट म्हणजे शूज लपवल्यानंतर डिमांड आहे ती म्हणजे ₹1,00,000. उद्यापासून तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? तर मी विघ्नेश म्हात्रे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं मनापासून आपल्या मी पनवेलकर या युट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, काल बघितली ती म्हणजे आपण हल्दी, तर आज आहे ते म्हणजे लग्न सोहळा, तो म्हणजे अनिकेत दादाचा. तर चला मंडळी, लग्न सोहळा कशा प्रकारे पार पडते ना ते सर्व आपण बघणार आहोत. तर चला इथली धमाल आणि मजा मस्ती बघूया. तर चला आता आपण आहोतो म्हणजे मंडपामध्ये. तर चला आता जाऊन तिथे सुरुवात करूया ती म्हणजे व्हिडिओला. तर इथे बघताय मंडळी, शूट चालू आहे आणि थोड्याच वेळात आहे ना अनिकेत दादाला आता आई काय बोलते ते नीट ऐका. तर इथे आता देवाचं दर्शन घेतोय. तर आता नवरदेवाची तयारी तर झालेली आहे. तर आता फेटा बाशिंग वगैरे बांधायची सुरुवात चालू आहे आणि आपल्या घरचे देवांचा म्हणजे कुल स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावा म्हणून देवांची आज्ञा घेऊन त्यांचे अभिषेक घातले जातात. आलदी मामाचा शिनगडी कोरे आलदी मामाचा शिनगडी. तर मंडळी इथे बघताय छोट्या काकी बघताय तुम्ही आणि नवऱ्या मुलाची आत्या. आणि इथे बघताय छोटे काका बघताय तुम्ही आणि काकी बघताय तुम्ही. आणि इथे बघताय नवऱ्या मुलाची बहीण बघताय आणि आपण वहिनी बघताय. आणि ते अनिकेत दादाची लग्नाला बोललो. तरी किती? ₹1,00,000. मंडळी, नवऱ्या मुलाचे बूट म्हणजे शूज लपवल्यानंतर डिमांड आहे ती म्हणजे ₹1,00,000. 30,000 फक्त दोघी घेतलेला. काय होत? आता ₹1,00,000 तर इथे नवरा मुलाची तयारी पूर्ण झालेली आहे. तर इथे बघताय मंडळी, अनिकेत दादाचा मित्र आणि आई बघताय. तर मग कसं वाटतंय तुम्हाला आज? आज खूप छान वाटतं माझ्या मित्राचा लग्न होतोय. तर मग आता काल तर हल्दीला धमाल केली. इकडे सगळ्याच्या मित्राचं लग्न होतं, हा. त्यांची एंट्री बंद होणार ना. ते तर पाहिजेच. आम्हाला बंद. अच्छा. आता तो बायको सोबत फिरणार.
मंडळी बघता इथे नवऱ्या मुलाचा वराड आता निघालेला आहे. सर्व काकीशी मामीशी सर्व नातलं किती आता नाचायला आलेले आहेत. तर मंडळी आता आपला वराड आहे ना आई येशवीपाशी आलेला आहे. तर आता आई येशवीला मान दिला जाईल. मंडळी बघता येते नवरदेव आता आई तर मंडळी आत्ता आपण आहोत तो म्हणजे कुटारी गावच्या कमानीपाशी. तर आपला नवरदेव आता गाडीमध्ये बसलेला आहे. तर थोड्याच वेळात आता आपण निघणार आहोत. तर मंडळी आत्ता आपण आहोत तो म्हणजे सेंट्रल पार्कच्या मैदानामध्ये. तर आता इथे ना नवरदेव येणार आहे. तर आत्ता आपण आहोत तो म्हणजे लग्न सोहळ्याच्या मंडपामध्ये. तर चला जसं आगमन होईल ना नवरदेवाचं तसं आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर इथे बघताय मंडळी नवरी मुलीकडून करवली आलेले आहे. कारण आपल्याकडे आहे ना जेव्हा नवरदेव येशीपाशी येतो किंवा गावात येतो ना तेव्हा नवरीकडील करवली ही नवरदेवाची आरती करण्यासाठी येते. आणि त्याच्यानंतर जेव्हा नवरदेव मंडपाजवळ येतो ना तेव्हा कान चिमल्या हा नवरदेवाचे कान चिमतो. तर इथे बघताय मंडळी नवरी मुलीचा भाऊ म्हणजे कान चिमल्या बघताय तुम्ही.
तर मंडळी नवरी मुलीकडील वराड बघताय तुम्ही. तर व्हेज मेनू बघताय तुम्ही, पापड, वरण आहे आणि हा जिरा राईस आहे.
आणखी इथे बघताय तुम्ही फ्राय राईस बघताय, हे बघताय रोटी आणि इथे बघताय चायनीज आयटम बघताय तुम्ही, चिल्ली, हे नूडल्स आणि हा राईस. तर मंडळी आपण आता आहे ना पाणीपुरी घेतोय आणि पहिली टेस्ट घेते तो म्हणजे राजदीप. काय मग कशी वाटली? मस्त कांदा पाहिजे होता बघ. ओके, तर आता मी सुद्धा एक टेस्ट घेऊन बघतोय. दादा एक द्या. बघूया टेस्ट कशी आहे ते. नाही जमाचा, नाही जमाचा. तर इथे बघताय मंडळी कन्या सासुऱ्याला जाई म्हणजे तिथे कन्यादान चालू आहे. हातामध्ये पाणी धरून ठेवायचं आहे, चोरायचं नाही, धरून ठेवा. हंबे गंगे सरासरी शतोदरी सौमतचतापरोसने हम श्रीगंगा दशधवदकसहित जलः स्नानां च समारभः. मागे सरका इकडे, या इकडे, इकडे इकडे या साईडला या. तुम्ही पुढे या. आमच्या जरा आपल्या तरी चालतील. तर मंडळी बघता इथे आवरी मोठी वारविली या बाबऱ्याने पलविली. तर आता आहे ना अग्निभोवती 7 फेऱ्या होत आहेत. तुमच्या दुनियात पुढे करा. आपल्या हात दोन्ही हाताच्या अग्नीमध्ये थोडासा अग्निदेवता या पुन्हा हात धरायचा आहे. फिरा, पुन्हा घ्या. थोडा असा स्माइल ठेवा चेहऱ्यावरती. त्यांचं 12 वाजल्यांना तेव्हा आमचं 13 वाजले. पुन्हा हात धरा. जरा एकमेकडे बघा ना खऱ्या मारताना.
तर मंडळी सर्व बॅटिंग बॉलिंग झालेली आहे, तर आता लास्ट बॉल बाकी आहे. शेवटचा फोटो सावकाश घ्या. झालं का? खाली घ्यायची. विवाह कर्म माध्यम जुगरे याद गडा. दुपारी विवाह कर्म माध्यम जुगरे याद गडा खाली. विवाह कर्म या दुपारी का खाली. माध्यम जुगरे याद गडा खाली. विवाह कर्म माध्यम जुगरे याद गडा खाली. विवाह कर्म माध्यम जुगरे याद. एक मिनिट काय तुमचा तो पाय पुढे घ्या. मागचा पाय पुढे घ्या. विवाह कर्म माध्यम सप्तम माध्यम जुगरे याद. तर मंडळी आता दोघेही सप्तपदी झालेले आहेत, तर आता पाणी सोडण्यात येणार आहे. तर मंडळी अनिकेत दादाचं लग्न सोहळा तुम्हाला कसा वाटला नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर यूट्यूब चॅनलला. तर चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.